गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरली। जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली। सांगलीमधील कार्यक्रमामध्ये ते बोलत असताना त्यांनी टीका करत असताना त्यांनी चुकीचे शब्द वापरलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर बोलताना त्यांची जीभ घसरली आहे। त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे। मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? चालेल का? त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या मी आव्हान करतोय, बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा मला टायमिंग देईल, टायमिंग। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडे। सरफराज, अनेकदा वारंवार तंबी मिळून सुद्धा वरिष्ठांकडून बेताल वक्तव्य गोपीचंद पडळकरांची सुरूच आहे, काय सांगाल? सूचना करून देखील गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी विरोधात आक्रमक असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। हिंदू बहुजन दसरा मेळावा गोपीचंद पडळकरांकडून काल घेण्यात आला होता आणि या मेळाव्याच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांकडून पुन्हा एकदा जयंत पाटलांच्यावर घणाघाती अशी टीका करण्यात आलेली आहे, जहरी टीका करण्यात आलेली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेमध्ये टीका करण्यात आली होती आणि यानंतर संतप्त पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रात उमटले होते। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे करण्यात आली होती। सांगलीमध्ये देखील महाराष्ट्र संस्कृती बचाव असा मोर्चा जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काढण्यात आला होता आणि पडळकरांवर टीका जी आहे ती करण्यात आली होती। आणि खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांकडून या सर्व प्रकरणावरून फोन करण्यात आला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना यापुढे अशा पद्धतीची विधानं करू नये, संयम बाळगावा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आल्या होत्या। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।